लोक म्हणतायत की पडले तर पराभव स्वीकारण्याची यांची मानसिकता नाही, म्हणून या सुडाच्या भावनेतनं यांनी ही सभा घेतली. मी यांना सांगू इच्छितो की आम्ही पडलो, आम्हाला आमचा पराभव मान्य आहे, आम्ही आमचा पराभव स्वीकार करतो. आम्ही पडलो कारण आमच्याकडे 3000 कर्मचाऱ्यांची यंत्रणा नव्हती, आमच्याकडे 25 वर्षाचा अनुभव नव्हता. आम्ही पडलो, आमच्याकडे 3000 लोकांची यंत्रणा नव्हती, आमच्याकडे 25 वर्षाचा अनुभव नव्हता आणि करोडो रुपयाची मालमत्ता वारे माठ उधळपट्टी करण्यासाठीही नव्हती. तरी सुद्धा मित्रांनो, लाचार विजय मिळवण्यापेक्षा स्वाभिमानी पराभव स्वीकारून तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही हे सभा घेतली. कर्मचारी फसले, सहकार चळवळ फसली, बळीराजा फसला. आता या शिरपूरमध्ये व्यापाऱ्यांची तीच अवस्था आहे मित्रांनो. काँग्रेस भवन पासून तर थेट जनक विलापर्यंत शिरपूरची बाजारपेठ विस्तृत झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी व्यापारी आहे. शिरपूरचा इतिहास या व्यापाऱ्यांनी बघितला आहे. जिथपर्यंत माझा आवाज पोहोचत असेल, मी सर्व व्यापाऱ्यांना प्रश्न विचारू इच्छितो की शिरपूर शहरामध्ये आजच्या 25 वर्षापूर्वी इन्व्हेस्टर क्लब नावाचा एक क्लब स्थापन झाला होता मित्रांनो. इन्व्हेस्टर क्लब नावाचा एक क्लब स्थापन करण्यात आला. करोडोची इन्व्हेस्टमेंट त्या क्लब मध्ये व्यापाऱ्यांना जबरदस्तीने करवण्यात आली. आज सुद्धा इन्व्हेस्टर क्लबचा 1 रुपयाचा हिशोब तुमच्या आमच्या समोर नाही. ती करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट कुठे गेली हा सुद्धा जाब येणाऱ्या काळात व्यापाऱ्यांतर्फे आम्हाला विचारायचं आहे मित्रांनो. 1000 कोटीच्या वर 1000 कोटीच्या वर शिरपूरच्या लोकांना फसवलं गेलं. तुम्ही आम्ही सगळे उघड्या डोळ्यांनी बघतोय, पण आपल्यामध्ये काहीतरी नपुंसकता इतकी भरली गेली आहे की समोर येऊन ताट मानेने आपलेच पैसे आपल्याला मागायला लाज वाटते मित्रांनो. यांनी स्थापन केली, त्यानंतर इन्व्हेस्टर क्लब केला, यांनी स्थापन केली ऑटो रायडर्स. शेअर किंमत तुम्ही वाढवले, जबरदस्ती शिरपूरच्या व्यापाऱ्यांना शेअर घ्यायला लावले. हजारो रुपयांना ते शेअर विकत घेण्यासाठी तुम्ही भाग पाडलं. नंतर 30 ऑटो रायडर्स तुम्ही त्रास नेली, व्यापाऱ्यांचे खिसे खाली केले आणि तुम्हीच विकून टाकली. त्यानंतर यांनी सुरू केली शिरपूर गोल्ड रिफायनरी. त्या ठिकाणी तेच शेअर घोटाळा करण्यात आला. 200 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंत शेअर व्यापाऱ्यांना विकत घ्यायला लावले. ती सुद्धा बुडवण्यात आली. तुमच्या आमच्या खिशातून आज 1000 करोड रुपये यांनी काढून चोरून घेऊन गेले. आपण काहीच करू शकत नाही, फक्त मुकाट्याने बघून टाळ्या वाजवू शकतो. एकदम सही. तुम्ही आम्ही सर्वांनी उघड्या डोळ्यांनी टीव्ही क्लब बघितला. टीव्ही क्लबची काय दुरावस्था झाली ते बघितली. टीव्ही क्लबची दुरावस्था झाल्यानंतर शिरपूरकरांसाठी चंदनाबांनी नंतर नेताजी केबल सुरू केलं. त्याही माध्यमातून इतर लोक कशा पद्धतीने सुविधा देऊ शकतात हे सुद्धा आपण बघितलं. हे बघितल्यानंतर टीव्ही क्लबची जागा SVKM ला यांनी भाड्या तत्वाने देऊन टाकली. 6000 रुपयापासून 15,000 रुपयापर्यंत पैसे यांनी टीव्ही क्लबच्या सभासदांकडून जमा केले. आज 1 रुपयाचा हिशोब कोणाकडे नाही. मी सुद्धा 6000 रुपये भरलेत, मी सुद्धा सभासद आहे, पण आज जिमखान्यामध्ये मला एंट्री नाही. जिमखान्यामध्ये मला एंट्री नाही. आज ही परिस्थिती जर आपले स्वतःचे पैसे भरून जर आपली झाली असेल तर निश्चितपणे येणाऱ्या काळात आपल्याला विचार गंभीरतेने करावा लागेल मित्रांनो. येणारा काळ हा युवकांचा आहे. येणाऱ्या काळात ही युवकांची गळचेपी आपण कधी सहन करणार नाही. कर्मचारी फसले, सहकार चळवळ फसली, बळीराजा फसला, व्यापारी फसले, बँका पतपेढ्या UTI फसली, तरी भारतभर ढिंडोरा आम्ही भ्रष्टाचार करत नाही, आम्ही भ्रष्टाचार करत नाही, आम्ही भ्रष्टाचार करत नाही. मग हा इतिहास नेमका कुणाचा? खास यांच्यामध्ये हिंमत असेल तर यांनी समोर येऊन जनतेसमोर सांगावं. आतापर्यंत मी जे आरोप केले यापैकी एक आरोप जर खोटा असेल तर याच पंथाला लटकवून मला फाशी द्यावी मित्रांनो. तरी देखील आपण येणाऱ्या काळामध्ये जी भरभरून मतं आज आमच्यासारख्या नव उमेदवारांना दिली. निवडणुकीचा काळ होता, व्यापाऱ्यांबद्दल बोलणं झालं, सगळ्यांबद्दल झालं, थोडं निवडणुकीबद्दलही माफ करा. मला सर्वांच्या साक्षीने सांगतो की मी थोडा जास्त वेळ आपला सर्वांचा घेतोय. भूपेशभाई पटेल 2002 साली शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष झाले.
नगराध्यक्ष झाल्यानंतर शिरपूर शहराला आणि नगरपालिकेला नवसंजीवनी मिळाल्याचं एक वातावरण शिरपूर शहरामध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून घडवण्यात आलं. पण खऱ्या अर्थाने हे नगराध्यक्ष झाल्यानंतर शिरपूर वरवडे नगर परिषदेतून नेमकं झालं काय हा सुद्धा विचार तुम्ही आम्ही कधी केला नाही, याची मला खंत वाटते. सर्व प्रकारचे ठेके जे कॉन्ट्रॅक्टरांना मिळत होते, कार्यकर्त्यांना मिळत होते, त्याच्यावर 4 लोक पोट भरत होते, ते सर्व प्रकारचे ठेके देणं बंद झालं. फक्त 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 शिरपूर कन्स्ट्रक्शन ही एकमेव कंपनी शिरपूर शहरात अस्तित्वात आली. ज्याप्रमाणे कंपनी राज्याशी भारतावर राज्य करून गेलं, आज त्याचप्रमाणे शिरपूर कन्स्ट्रक्शन कंपनी आपल्यावर राज्य करते. हे भांडवलशाहीचं राज्य, हे कंपनीवादाचं राज्य आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन येणाऱ्या काळात मोडून काढायचंय आणि त्याचसाठी आपल्या सर्वांना एकत्र येणं आता गरजेचं आहे. निमजरी नाक्याचा उड्डाणपुलाबद्दल हेमंत भाऊ बोलले. निमजरी नाक्याचा उड्डाणपूल, अमोल्याचा उड्डाणपूल, खऱ्या अर्थाने आपण विचार करा की या दोन्ही ठिकाणी टेंडर कोणाचे. आज 3-3, 4-4 वर्ष झाले आपण सर्व तिथले नागरिक, तिथले रहिवासी धुळीचा त्रास सहन करतो, घरात येणाऱ्या गाडीचा त्रास सहन करतो. पण आतापर्यंत आपल्या आमदार महोदयांना आठवण आली नाही की कधीतरी एखाद वेळेस तरी त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून आपण झापावं. हे म्हणतात शिरपूर कन्स्ट्रक्शन से हमारा कोई लेना देना नहीं, हम भागीदार नहीं. अरे भागीदार नाही तर मग तुमच्यामध्ये आमदारकी जर जिवंत असेल तर आमदारकी जिवंत असेल तर त्या शिरपूर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सर्व संचालकांना बोलवून तुमची आमदारकी दाखवा. 15 ऑगस्टला त्या घाटे साहेबांसमोर आमदारकी दाखवली जाते. 15 ऑगस्टला त्या घाटे साहेबांसमोर अधिकारीवर आमदारकी दाखवली जाते. माझा प्रश्न आहे त्यांना, 15 ऑगस्टला तुम्ही आमदारकी दाखवत होतात, घाटे साहेबांना 2 नंबरच्या धंद्यांबद्दल बोलत होतात, त्याच वेळी तुमच्याच डोळ्यासमोर तुमच्याच खुर्चीला खुर्ची लावून शिरपूरचा रॉकेल सम्राट बसला होता. शिरपूरचे 2 नंबरवाले कोण तुम्हाला ठाऊक नाही? त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करण्यापर्यंतची तुम्ही धमक दाखवतात आणि इथं अधिकाऱ्यांना लोकांसमोर बोलून उल्लू बनवतात. ही परिस्थिती आपल्याला बदलायची मित्रांनो. हे जे विकासाचं सोंग आणि विकासाचं ढोंग आपल्या डोळ्यासमोर त्यांनी उभं केलंय, येणाऱ्या काळात आपल्याला ते बदलायचंय मित्रांनो. शेवटी एकच सांगतो, इथं अनेक विरोधक या व्यासपीठावर उभे आहेत. मी माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाही बोललो, आता पुन्हा एकदा सांगतो की आज भीतीच्या नावाने सभेला तर सोडा हो, ज्या वेळेस नुसतं मी उमेदवारी अर्ज दाखल करणार इतकं बोललो, माझ्या घरी 50 फोन. उमेदवारी भरली, विड्रॉल करायचं, 28 तारखेला शिरपूर सोडून पळून गेलो, तरी रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या घरी बुक. उमेदवारी केली, उमेदवारीत लोकांकडे मतं मागितली, हातपाय जोडली, लोकांकडनं मतांचं दान मागितलं, लोकांनी भरभरून माझ्या पदरामध्ये मताचं दान दिलं. त्यानंतर 168 मतांनी स्वाभिमानाने पराभूत झालो. त्यानंतर आज स्वाभिमानी विचारांची सभा असल्याचं मला आमंत्रण आलं, तेव्हा सुद्धा भाऊ बोलायचे नाही बरं. अरे आता विरोधात निवडणूक लढलो, पडून गेलो, आता विरोध नाही करायचा तर मग काय करायचं, परत तुमच्या मागे ये माझ्या मागल्या. पण एक लक्षात घ्या दादा, मी ज्या वेळेस निवडणुकीला उभा राहिलो होतो त्यावेळेस निवडणुकीला उभा राहताना उमेदवारी फक्त आम्ही जैनची नव्हती, जैन समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून मी उभा राहिलो होतो. येणाऱ्या काळात आज जैन मारवाडी समाजाचे पोरं स्वाभिमानाने बंडखोरी करून तुमच्या समोर आलेले आहेत. तुम्ही आम्ही मराठी मानाची पाटील माणसं, आपण काय करू शकतो याचं जातिवंत आणि जिवंत उदाहरण आता तुम्हाला लोकांसमोर उभं करावं लागेल, तरच लोक तुम्हाला निवडून दिल्याचा आनंद व्यक्त करतील. येणाऱ्या काळात या लोकांसाठी आपल्या सर्वांना एकत्रितपणे काम करायचंय. आपण सर्वांनी मला भरभरून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि 2167 मतं ज्या मतदारांनी माझ्या पदरात टाकली त्या सर्वांचे जाहीर आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.